नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा आपला वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण निफ्टीचा जो काही चार्ट आहे त्याला वीकली बेसिसवरती महत्त्वाचे सपोर्ट, रेजिस्टन्स काय असू शकतात आणि आपल्याला कशा पद्धतीची संधी मिळणार आहे पुढील आठवड्यामध्ये, म्हणजेच 13 जानेवारीपासून जो आठवडा सुरू होणार आहे त्यामध्ये आपल्याला काय संधी मिळू शकतात आणि एक बँक निफ्टीच्या चार्टवरती सुद्धा आपण नजर टाकूया. आपलं जे ॲनालिसिस आहे ना ते फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शन बेसिस असतं, म्हणजे प्राईज ॲक्शन काय सांगते यावरती आपण ॲनालिसिस करत असतो. परंतु त्याबरोबरच ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा बाकीचे जे फॅक्टर आहेत ते कशा पद्धतीने इम्पॅक्ट करू शकतात तेही आपण थोडक्यात पाहूयात. सगळ्यात महत्त्वाचं जे आहेत ना ते आहेत रिझल्ट्स. याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि बऱ्यापैकी जे काही अपडेट येतात ना ते खराब आहेत. काल TCS जरा बऱ्यापैकी होता, ते TCS होतं, परंतु ओव्हरऑल मार्केटमध्ये सर्वाईव्ह होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. बाकी ग्लोबल मार्केट सध्याला निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जात आहेत. अगदीच निगेटिव्ह म्हणता येणार नाही आहे, परंतु थोडा विकनेस आहे, सेलिंग प्रेशर आहे. जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर असताल तर एक मागच्या आठवड्यातल्या एका व्हिडिओमध्ये, मागच्या आठवडा म्हणण्यापेक्षा मंगळवार किंवा बुधवारी असेल, मी त्यावेळेसही मेन्शन केलेलं होतं की डाऊमध्ये कमीत कमी 1000 पॉईंटचा फॉल बाकी आहे. कमीत कमी तो 1000 पॉईंटचा फॉल होऊ शकतो. आणि काल जे काही शुक्रवारचं आपलं मार्केट बंद झाल्यानंतरचं जे कामकाज आहे ना तिथे आपल्याला जवळजवळ 700 ते 800 पॉईंटचा कट डाऊमध्ये येताना पाहायला मिळालेला आहे. क्लोजिंग थोडीफार वरती आली असेल, आम्ही चेक नाही केली, परंतु तेवढा कट आपल्याला तिथे पाहायला मिळालं आहे. हे एक गोष्ट आहे जी इम्पॅक्ट मार्केटवरती टाकू शकते. बाकी वीकली ॲनालिसिस, वीकली एक्सपायरी बंद झालेल्या असतील, लॉट साईज वाढणं असेल, या गोष्टींचा इम्पॅक्टही होतो आहे. अजूनही त्यावरती एक महत्त्वाची गोष्ट जी लक्ष दिली पाहिजे ती आहे FIs. त्यानंतर आहे डॉलर इंडेक्स. जर तुम्ही डॉलरची प्राईस सध्याला पाहिली ना तर अगदी 86-87, कदाचित ती 90ही होऊ शकते काही दिवसामध्ये. याचा एक फटका आपल्या मार्केटला बसताना पाहायला मिळतो आहे. अजूनही ज्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे ती आहे बॉन्ड यील्ड. आणि यांच्या सगळ्यांवरती कडी म्हणून ट्रम्प तात्या आता आपलं जे काय आहेत ते कारभार स्वीकारणार आहेत आणि त्यांचे स्टेटमेंट तुम्ही ऐकले असतील. आपला हा विषय नाही आहे की ते चर्चा करण्याचा, पण या ज्या गोष्टी आहेत ज्या इम्पॅक्टफुल आहेत त्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आणि आता 15 जानेवारीनंतर नॉर्मली जे काही कामकाज होतं ना ते बजेटच्या दिशेने होताना पाहायला मिळतं. म्हणजे येणारे जे पुढील 2 आठवडे आहेत त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी आहेत ज्याला टॅकल करायचं आहे, ज्यांना प्राईज इन करायचं आहे. त्यामुळे यासुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून मग प्राईज ॲक्शन बेसिस ट्रेडिंग केलं पाहिजे. आता फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनवरती जे काही दिसतंय ना त्यावरती चर्चा करूयात. तुम्ही जर आपला जानेवारीच्या सुरुवातीलाच बनवलेला एप्रिल 2025पर्यंत मार्केटची दिशा काय असू शकते किंवा टार्गेट काय असू शकतात याचं डिस्कशन मी केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा आपल्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ मिळून जाईल, तो तुम्ही पाहून घ्या. कारण का त्यानंतर जे काही 2 आठवड्याचं कामकाज झालेलं आहे ना अगदी त्याच पद्धतीचं कामकाज जे आपण डिस्कस केलं तर तसं होताना सध्याला तरी पाहायला मिळत आहे. आत्ता आपण जिथे उभा आहोत ना ही खूप आणि खूप महत्त्वाची लेवल आहे. ही लेवल डिसाईड करणार आहे की मार्केटची चाल काय असू शकते, आठवडाभरच नाही तर रादर पुढील 1-2 महिन्यांसाठी काय असू शकतं हे डिस्कशन करणार आहे. पण ही जी कॅन्डल दिसते ना ती आहे आपली इलेक्शनची कॅन्डल, म्हणजे इलेक्शनचा रिझल्ट जो होता ना त्याची कॅन्डल आहे. त्याचं जे क्लोजिंग आहे ते इथे 290च्या आसपास, 290 हे जे काय आहे तिथे क्लोजिंग आहे. आणि आत्ता आपण उभे आहोत 431. मागच्या आठवड्याचा जो लो आहे तो आहे 340च्या आसपास. म्हणजे हे 50 पॉईंट खूप डिसाइडिंग ठरणार आहेत. खरं तर विकनेस आहे मार्केटमध्ये. एक मोठी कॅन्डल, 2 हॉल्ट कॅन्डल आणि त्यानंतर एक कॅन्डल बनताना पाहायला मिळालेली आहे. म्हणजे हा जर झोन तुम्ही मार्क केला, अगदी मी छोटासा झोन मार्क करून दाखवतो तुम्हाला. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. हा झोन मार्क केला ना 40-50 पॉईंटचा तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मार्केटने इथे सपोर्ट घेतला तर एक अपसाईड आपल्याला सुरू होताना पाहायला मिळू शकते. पण अपसाईडचं कन्फर्मेशन म्हणजे वीकली किंवा बजेटपर्यंतचं जे काही कामकाज होऊ शकतं त्याचं जे कन्फर्मेशन आहे ना इथून जवळजवळ 800 पॉईंट दूर आहे. किती? 800 पॉईंट दूर आहे. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही 24,200 ही लेवल ब्रेक करत नाहीत किंवा त्याच्यावरती सस्टेन करत नाही, या कॅन्डलचा जो काही हाय बनलेला आहे तोपर्यंत अपसाईड पाहायला मिळणार नाही. पण लक्षात घ्या जर याच्यावरती निघतोय ना तर मग मार्केट थांबणार नाही. मग या पद्धतीने आपल्याला नवीन हाय बनताना पाहायला मिळू शकतो. हे जे काय होतं ते रनिंग करेक्शन होतं ते कंप्लीट झाले असं समजण्यात येईल आणि मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. बरं, या आठवड्यासाठी एवढ्या मोठ्या लेवल आपण ठेवू शकतो का? नाही. मग आत्तासाठी जर फक्त वीकली बेसिसवरती तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल, अगोदर अपसाईडचे लेवल सांगतो, मग डाऊन साईडला जे काही दिसतंय, कारण का सध्याला मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग प्रेशर आणि डाऊन साईडचं चिन्ह सध्याला खूप जास्त दिसत आहे. त्यामध्ये कालचं गिफ्ट निफ्टीचं क्लोजिंग असेल, कदाचित हा जो सपोर्ट आपण पाहतोय ना त्याच्या खालीही ओपनिंग आपल्याला सोमवारी पाहायला मिळू शकतं. म्हणून अगोदर अपसाईड काय आहे तर जे काही थोडा बहुत चान्स आहे ना अपसाईडला
तो आहे 23,650. ही लेवल खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे मी, त्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे किंवा बाकीच्या व्हिडिओमध्ये. कारण का हे पहिलं कन्फर्मेशन होतं डाऊन साईडचं आणि ॲक्च्युअल डाऊन साईड सुरू होणार आहे ती 23,200-250च्या खाली. पण त्या कन्फर्मेशनच्या खाली आपण क्लोज आहोत, म्हणून थोडं जरी काही बाईंग यायचं असेल ना तर त्यासाठीची लेवल महत्त्वाची असणार आहे. ती आहे 23,650. जसं तुम्ही 23,650च्या वरती निघणार आहात ना तर 200 पॉईंटचं टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ते तुम्हाला घेऊन जाऊ शकतं 23,840-860 या रेंजमध्ये आणि त्याच्यावरती 24,000. सध्या तरी 24,000च्या वरच्या काहीही लेवल दिसत नाही आहेत. डेली बेसिसवरती जे काही बदलतील ते आपण अपडेट करत जाऊ रोजच्या व्हिडिओमध्ये. आता महत्त्वाचं काय आहे डाऊन साईड. डाऊन साईडसाठी किती गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, बँक निफ्टीचा चार्ट दाखवेल त्यावेळेसही सांगेल, जर तुम्ही इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर तुमच्या काय लक्षात येईल, अगदी त्या ट्रेंड लाईनचा थोडाफार ब्रेकडाऊन किंवा तिथेच अगदी आपण बंद आहोत हे तुमच्या लक्षात येईल. अगदी तुम्ही थोडं अजून, तर ही कॅन्डल ब्रेक करते म्हणजे एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट, आणि गेले 1 ते 1.5 वर्षे तुम्हाला या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेताना मार्केट पाहायला मिळत आहे. पुन्हा इथे येऊन वरती जाण्याचा प्रयत्न आणि आता सेकंड टाईम ब्रेक होतोय. म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षामध्ये 2023च्या एप्रिल-जूनच्या दरम्यान तिथे आपल्याला पहिला सपोर्ट, ही जर एक्सटेंड केली तर अगदी कोविड चालू आहे तिथपर्यंत जातोय, परंतु आत्ता आपण थोड्यापुरतंच पाहूयात. तर हा वेळोवेळी सपोर्ट घेतला आहे. जर आता हा ब्रेक झाला ना तर इमिजिएट बेसिसवरती तुम्हाला ही लेवल पाहायला मिळू शकते, जी आहे 21,400च्या आसपास, जो की इलेक्शन लो आहे. 21,200, 300, 400 याच्यामध्ये कुठेतरी तो लो असेल. तर इथपर्यंत आपण जाताना पाहू शकतो. म्हणजे जवळजवळ 2,000 पॉईंटचा कट आहे. मग लगेच एका आठवड्यात 2,000 पॉईंटचा कट येईल का, तर नाही यायचा, शक्यता कमी आहे. मग इथे तुम्हाला शोधावे लागतील. मग पहिलं जे टार्गेट येईल ते तुमचं 23,000च्या आसपास असेल. मग 22,700 आहे आणि 22,200 आहे. मध्ये 22,500चा एक सपोर्ट आहे. म्हणजे या आठवड्यासाठी मॅक्सिमम तुम्ही 22,500चा विचार करून चालू शकता जर याच्या खाली मार्केट निघते, आणि तो शार्प कट असण्याची शक्यता खूप जास्त आहे, हे लक्षात ठेवा. ही पहिली गोष्ट आहे जी ट्रेंड लाईन सपोर्ट आहे. त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये हे डिस्कशन केलेलं होतं, जर तुम्ही या पद्धतीने ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल, हा जो पॅटर्न आहे ना त्याला म्हटलं जातं हेड अँड शोल्डर. जर तुम्हाला माहिती नसेल तर चेक करून घ्या एकदा, किंवा आपल्या ब्लॉगवरती तुम्हाला मिळेल. हा हेड अँड शोल्डर पॅटर्न जो बनतोय ना त्याचं जे टार्गेट येतं आहे, हे जर पूर्ण वीकली बेसिसवरती बनणारा जो हेड अँड शोल्डर आहे त्याचं टार्गेट येतं आहे या ठिकाणी. ती लेवल आहे 20,500च्या आसपास. आणि जे काही कामकाज झाले ना मार्केटमध्ये तेवढीच फक्त एक 200 पॉईंटची रेंज आहे जिथे मार्केटमध्ये कसल्याही पद्धतीचं कामकाज झालेलं नाही आहे. म्हणजे तो परमनंट गॅप बनलेला आहे, तिथे जाऊ शकते. हे खरं तर तुम्हाला याच्यासाठी गरजेचं पडणार नाही, परंतु याची आवश्यकता आपल्याला बजेटच्या वेळेस पडू शकते, म्हणून ती लेवल लक्षात ठेवा. आता या आठवड्यापुरत्या जर लेवल पाहायच्या झाल्या तर आपण हे जे आहे ना ते डेली बेसिसवरती एकदा ट्रान्सफर करून पाहूयात. म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर चित्र येईल की डाऊन साईडला आपण कशा पद्धतीने आहे. ही एक ट्रेंड लाईन अगोदर ड्रॉ केलेली आहे, ती अगोदर डिलीट करूयात. आणि हा झोन, आता या झोनच्या खाली निघाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असू शकतं, तर इथेही एक अगदीच परफेक्ट नाही आहे परंतु छोटा मोठा हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचा बनलेला आहे. मी आपल्या चॅनलवरती तो टाकलेला आहे. आणि याचं जे टार्गेट येते ना ते जवळजवळ 700 ते 800 पॉईंटचं टार्गेट येते, आणि 700 ते 800 पॉईंट या आठवड्यामध्ये जाताना मार्केट पाहायला मिळू शकतं. आणि ती लेवल येते. मग इथे जर तुम्ही ब्रेकडाऊन पाहिला, ॲक्च्युअलमध्ये ब्रेकडाऊन आलेला आहे आणि त्याचं जे टार्गेट येते ते येते 22,700च्या आसपास. म्हणजे या आठवड्यासाठी जे काही ट्रेड प्लॅन करायचे, जर डाऊन साईड याच्या खाली आपण जातोय तर फायनल टार्गेट तुमचं 22,700 असू शकतं. पहिलं टार्गेट जे आहे इथून खाली म्हणजे सोमवारसाठी किंवा मंगळवारसाठी ते येऊ शकतं 23,200. 23,200 ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही 23,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता. आणि 23,000 ब्रेक झाल्याच्या नंतर 22,700 22,800 हा 100 पॉईंटचा झोन आहे. इथपर्यंत या आठवड्याचं हे टार्गेट असणार आहे. बाकी जे टार्गेट डिस्कस केलेले आहेत ते कदाचित या आठवड्यात येतील किंवा मग पुढच्या आठवड्यात. परंतु याच्या खाली मार्केट निघलं तर खूपच जास्त प्रेशर मार्केटवरती पाहायला मिळू शकतो. फक्त एक लक्षात ठेवा, जर सोमवारी गॅपडाऊन झाला आणि मार्केटने कोणत्याही कंडिशनमध्ये जर वरती येऊन क्लोजिंग दिलं ना तर हे ट्रॅपिंग होऊ शकतं बेअरसाठी. याच्यासाठी तयार राहायचं आहे. म्हणजे कोणताही पोझिशन बनवली तर त्याच्यासाठी स्टॉप लॉस स्ट्रिक्ट असला पाहिजे, हे याचा अर्थ आहे. जर मार्केट गॅपडाऊन ओपनिंग होते किंवा सोमवारी खाली क्लोजिंग होऊन मंगळवारी शार्प वरती येते ना तर ट्रॅपिंग होऊ शकतं आणि मग एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळेल, जे की मी डेली ॲनालिसिसमध्ये तुम्हाला नक्की सांगून देईल. आता बँक निफ्टीचा जो चार्ट पाहायला मिळतो ना तो एकदा पाहूयात विकली बेसिसवरती. कारण बँक निफ्टीमध्ये मोठा क्रॅक येऊ शकतो. कारण का ही जी ट्रेंड लाईन आहे मी अगोदरच ड्रॉ करून ठेवली, ही ट्रेंड लाईन आहे आपली
कोविडच्या लोपासून जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 3-4 वर्षाचं जे कामकाज आहे कंटिन्युअस या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेताना मार्केट तुम्हाला पाहायला मिळत होतं आणि आत्ता याच्या खाली बंद झालेली आहे आणि स्ट्रॉंग क्लोजिंग आहे. डाऊनसाईडचं जे क्लोजिंग आहे ना ते स्ट्रॉंग डाऊनसाईडचं क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग एक महत्त्वाचं काम याच्यामध्ये काय होऊ शकतं, जर मार्केटमध्ये ब्रेकडाऊन येतोय तर पहिलं टार्गेट तुम्ही इथपर्यंत ठेवू शकता. ती लेवल आहे ती अगदी 44,500 या आठवड्यामध्ये येईल नाही येईल माहिती नाही, परंतु 44,500 ही लेवल आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. या आठवड्याचं फायनल टार्गेट म्हणजे 3,500 ते 4,000चा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर मार्केट वरती येते तर ही लेवल रिटेस्टिंगला जाऊ शकतं, म्हणजे वरतीसुद्धा 4,000 पॉईंट्स जाण्याचे पोटेन्शियल बँक निफ्टीमध्ये आहे. जर निफ्टीमध्ये फॉल होतो आहे तर इथे तुम्ही डाऊनसाईडचेच ट्रेड प्लॅन करू शकता. मी बँक निफ्टीचा चार्ट तेवढा डिस्कस करत नाही, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून, पण फक्त लक्षात ठेवा ही ट्रेंड लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. गेले 3-4 वर्ष ज्या ट्रेंड लाईनला मार्केट फॉलो करत होतं त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन आलेला आहे. मग एक चांगला मोठा फॉल आपल्याला बँक निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. बाकी डेली कॅन्डलस्टिक तुम्ही टाईम फ्रेमवरती लावा आणि एकदा चेक करा. मध्ये मी फक्त तोंडी तुम्हाला लेवल सांगून ठेवतो. महत्त्वाची लेवल आहे जिथून रिव्हर्सलची लास्ट होप आहे ती आहे 48,200, म्हणजे इथून 500 पॉईंट खाली. जर 48,200 कोणत्याही कंडिशनमध्ये ब्रेक होते तर तुमच्यासाठी 47,500 आहे. 47 मी राऊंड फिगर लेवल सांगतो आहे, 47,000 आहे आणि त्यानंतर मग तुम्ही 46,800, 46,450, 500 या लेवलसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. अगदी 46,500पर्यंतच्या लेवल तुम्हाला या आठवड्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अपसाईड थोडं क्रिटिकल आहे, वरती जाऊन मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर खूप वेळा पाहायला मिळतो आहे. इथून जवळजवळ 1000 पॉईंट म्हणजेच 49,800 ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊनसाईडचा विचारसुद्धा करू नका. वाटत आहे 1000 पॉईंट खूप मोठे वाटत आहेत, परंतु नाही आहे सध्याला बँक निफ्टीमध्ये ती स्ट्रेंथ नाही आहे. वरतून सेलिंग प्रेशर होतो आहे. 49,800च्या वरती जर मार्केट सस्टेन करते आठवड्यात कोणत्याही दिवशी तर तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. मग त्यामध्ये तुमचं जे टार्गेट असेल ते 50,150 आहे, 50,500 आहे आणि 50,750 आहे. या टार्गेटसाठी हे थोडंच वाटतं आहे, तर 50,750 आणि 51,150 इथपर्यंतचे टार्गेट आपल्याला अपेक्षित आहेत जर मार्केट वरती निघतं आहे तर. आणि जे ॲक्च्युअल आता रिव्हर्सल जे म्हणू शकतो ना, तो जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होणार नाही आणि ते लेवल अगदी 52,000च्या आसपास येते, म्हणून तिथे थोडं सावध राहणं गरजेचं आहे. बाकी काय असेल तर मी डेली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे तिथे नक्की अपडेट करेल. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.